वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती 2025-26 मध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे। तो प्रश्न कोणता आहे सगळ्यात अगोदर सांगतो। शिक्षक अतिरिक्त होत आहेत, आता शिक्षक अतिरिक्त झाल्यानंतर जागा कमी होतील आणि जागा कमी झाल्यानंतर पदसंख्या जर कमी पदभरतीसाठी झाली किंवा पदभरती जर कमी पदांसाठी झाली तर त्यावेळेस मात्र उमेदवारांना शिक्षक भरतीमध्ये मेरिट जे आहे बदलणार आहे। आता मेरिट बदलला तर मेरिटवर जास्त परिणाम होणार आहे का, आणि मेरिटवर परिणाम होणार तर कसा होणार आहे, काय होणार आहे, कितीपर्यंत होऊ शकतो, कोणकोणत्या गोष्टी जास्त मदत करू शकतात किंवा कोणत्या उमेदवारांना जे आहे जास्तीत जास्त विचार करायची गरज नाही किंवा चिंता करायची आवश्यकता नाही, त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बघा, शिक्षक अतिरिक्त झाले तर त्या शिक्षकांचं समायोजन केलं जाणार आहे आणि नंतर रिक्त पदानुसार पदभरती केल्या जाणार आहे। 80% असेल किंवा 100% पदभरती असेल, ठीक आहे। जे काही शासन मंजूर करेल 80% पदभरती किंवा 100% पदभरती त्यानुसार पदभरती केल्या जाईल। आता शिक्षक भरतीचा मेरिट कसा असणार आहे आणि खरोखर मेरिट बदलणार आहे किंवा नाही बदलणार आहे त्या संदर्भात आपण रिअलमध्ये आणि खरी माहिती जी आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं डाऊट तुमच्या मनामध्ये राहणार नाही आणि तुमच्या मनामध्ये ती भीती पण राहणार नाही, ठीक आहे। तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की शिक्षक भरती संदर्भात किंवा शिक्षक भरती 2025-26 साठी जागा कमी येणार का, तर जागा ज्या आहेत, जागा जशा आहेत म्हणजे ॲक्च्युली शिक्षक समायोजन प्रक्रिया झाल्यानंतर संच मान्यता 2025-26 नुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महानगरपालिकेमध्ये, नगरपालिकेमध्ये, खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये आणि आदिवासी विभाग किंवा समाज कल्याण विभाग ज्यांची संच मान्यता पूर्ण आहे त्या सर्व जागा पवित्र पोर्टलवर येणार आहे। जागा कमी प्रमाणात येणार का, तर जागेंचं जे प्रमाण आहे ते अजूनही निश्चित नाही, पण तरी सुद्धा एक गोष्ट आपल्यासाठी पॉझिटिव्ह अशी आहे की जागा जास्त सुद्धा कमी येणार नाही। म्हणजे पदभरती 10,000च्या खाली तर येणारच नाही, म्हणजे 10,000च्या समोरच पदभरती जाईल। कारण की आतापर्यंतचं जर आपण चित्र बघितलं महाराष्ट्रामधलं तर सद्यस्थितीमध्ये काही शिक्षक जे अतिरिक्त होत आहेत तर त्यांचं समायोजनाची प्रक्रिया सुरूच असणार आहे आणि शाळा सुद्धा बंद होणार नाहीये। जास्त आस्थापनांचा समावेश आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे ज्या काही पदसंख्या रिक्त असेल 2026 पर्यंत, मे 2026 पर्यंत त्या सुद्धा विचारात घेतल्या जाणार आहे। त्याच्यामुळे जागांची पदभरती 10,000च्या खाली होणार नाही, 10,000च्या वर ज्या जागा येतील, ठीक आहे। आता 10-12,000 किंवा पहिला टप्पा तर शासनाने सांगितलं की 12,000च्या समोरच किंवा 12,000च आम्ही करणार आहोत। त्याच्यामुळे जागांची पदभरती जी आहे एवढ्या जागांसाठी ते येणारच आहे आणि आपल्याला अगोदरच माहित होतं की शिक्षक सुद्धा अतिरिक्त होणार होते, हे आपल्याला अगोदरच माहित होतं की काही विषयांचे शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त होत होते। आता दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे की यावर्षी 2,11,308 उमेदवारांनी परीक्षा दिली। आता एवढ्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलं का, तर नाही, जवळपास 30-40 हजार उमेदवारांनी रजिस्ट्रेशनच केलं नाही, कारण की त्यांचा स्कोअर कमी असेल किंवा त्यांचा रिझल्ट लागला नसेल, ॲपेर विद्यार्थी जे आहेत ते, किंवा काही कारणास्तव त्याने रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे। मग जवळपास 1,70,000 उमेदवार उरतात जे स्पर्धेमध्ये आहे आणि त्यांनीच फक्त पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे। आता त्याच्यामध्ये सुद्धा अजून जे आहेत काही विद्यार्थ्यांनी 2दा-3दा परीक्षा दिली ते विद्यार्थी, काही विद्यार्थी बाद होतील ते विद्यार्थी, ज्यांच्याजवळ डॉक्युमेंट्स व्यवस्थित नाही ते विद्यार्थी, ज्यांच्याजवळ डुप्लिकेट किंवा बनावट परंपरा आहेत ते विद्यार्थी आणि ज्यांच्याजवळ काही ना काही मिस्टेक केलेली आहे ते विद्यार्थी, असे विद्यार्थी सुद्धा शिक्षक पद भरतीमधून बाहेर जाणार आहेत। आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की उमेदवार, आता इथे मी तुम्हाला सांगितलं की उमेदवारांची एक्झॅक्ट संख्या किती आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही एक विचार करा की TET पेपर 1 आणि TET पेपर 2 पास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमीच आहे, म्हणजे अजूनही खूप सारे विद्यार्थी जे आहेत TET परीक्षा पास नाही आहे। म्हणजे जर कॉम्पिटिशन बघितलं आपण तर उमेदवारांची संख्या भरपूर वाटते, पण तरी सुद्धा जर याच्यामध्ये जर समजा आपण विभाजन केलं की किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं, नंतर किती विद्यार्थी जे आहेत त्यांनी त्यांच्याजवळ बाकीच्या गोष्टी ज्या आहेत 2दा-3दा परीक्षा देणारे विद्यार्थी किंवा बाकीच्या मिस्टेक असणारे विद्यार्थी किंवा बाहेर जाणारे विद्यार्थी यांचं प्रमाण, रजिस्ट्रेशनमध्ये चुका झालेले विद्यार्थी, नंतर TET पेपर 1, TET पेपर 1 पास, पेपर 2 पास असणारे विद्यार्थी, D.Ed आणि B.Edची संख्या, या विद्यार्थ्यांचं प्रमाण जर बघितलं किंवा मीडियमनुसार मराठी मीडियमचे विद्यार्थी वेगळे, उर्दू मीडियमचे वेगळे आणि इंग्लिश मीडियमचे वेगळे, त्यानुसार विभाजन जर केलं तर खूप सारे विद्यार्थी जे आहेत विभाजित होतात आणि त्यानुसार जे आहे संधी मिळू शकते वेगळ्या उमेदवारांना किंवा जास्तीत जास्त उमेदवारांना। तिसरं जे महत्त्वाचं कारण आहे ते आहे मीडियमच्या जागा ज्या आहेत त्या। आता बघा, प्रत्येक मीडियमसाठी जागा येणार आहेत, असं नाही की फक्त यावर्षी मराठी मीडियमच्या जागा येतील, उर्दू मीडियमच्या किंवा इंग्लिश मीडियमच्या जागा येणार नाही। प्रत्येक मीडियमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही शाळा आहे तर मराठी शाळासुद्धा आहे, इंग्रजी शाळासुद्धा आहे इंग्लिश मीडियमच्या, आणि विशेष म्हणजे उर्दू मीडियमच्या सुद्धा शाळा आहेत, हिंदी मीडियमच्या सुद्धा काही शाळा आहेत। आता ज्या ठिकाणी जी पदसंख्या रिक्त आहे ती पवित्र पोर्टलवर येणार आणि त्यानुसार पदभरती होणार आहे। मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, उर्दू मीडियम किंवा हिंदी मीडियम
सगळ्या विषयाच्या जागा येतील आणि त्यानुसार विद्यार्थी संख्या सुद्धा वेगवेगळी आहे. मराठी शाळा जास्त आहे तर मराठी उमेदवारांची संख्या सुद्धा जास्त आहे, पण त्यांना जागा जास्त येणार आहे, त्याच्यामुळे संधी सुद्धा असणार आहे. उर्दू उमेदवार किंवा उर्दू मीडियमचे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जागा येतील आणि जागा ज्या आल्या त्यानुसार उर्दू मीडियमचे विद्यार्थी जे आहेत ते मोजकेच आहेत किंवा त्यानुसार विद्यार्थी सुद्धा आहेत आणि त्यांचा मेरिट जो आहे किंवा इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी बघा आता येणाऱ्या काळामध्ये जसं जसं कायापालट होतोय शिक्षणामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल होत आहेत, तर त्याच्यामुळं शासन सुद्धा ठरवते की जास्तीत जास्त आपण जे आहे कशा पद्धतीनं नवीन युगामध्ये नवीन जे विद्यार्थी घडवायचे तर ते कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने घडतील त्या संदर्भात इंग्लिशला सुद्धा तेवढा वाव आहे. त्याच्यामुळे इंग्लिश मीडियम, उर्दू मीडियम, हिंदी मीडियम आणि मराठी मीडियम यांच्यानुसार जे आहेत जागा असतील आणि त्यानुसार त्यांचा मेरिट सुद्धा जो आहे तो बदलणार आहे. पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे आता समोर तर अजून तो खूप महत्त्वाची माहिती आहे ती अशी आहे की यावर्षी कट ऑफवर परिणाम होणार का, तर जागा ज्या येतील त्यानुसार आणि प्रत्येक वर्गानुसार. आता त्याच्यामध्ये बघा प्रमाण कसं आहे, काही जागा जे आरक्षण आहे प्रत्येक कास्टला SCला, STला, OBCला, ओपनला, EWS, SEBC, SBC, नंतर VJA, VJB, नंतर NTC, NTD, NTB असे जे वेगवेगळे प्रवर्ग आहेत तर त्यांना त्यांच्या जागा ज्या आहेत तेवढ्या जागा ज्या आहेत त्या आल्या नंतर त्यांच्यामध्ये किती उमेदवार आहेत त्यानुसार जे आहे कॉम्पिटिशन असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्ग 1 ते 12च्या जागा, वर्ग 1ली पासून तर वर्ग 5वी पर्यंत जास्त जागा येतील, वर्ग 6वी ते 8वीच्या जागा किती येतात, नंतर 9वी 10वीसाठी किती जागा येतात आणि 11वी 12वीसाठी किती जागा येतात त्यानुसार कॉम्पिटिशन वेगवेगळे असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की मेरिटवर कसा परिणाम होणार आणि काय परिणाम होणार. ठीक आहे, तर बघा जर तुम्ही आकडेवारी बघितली तर यावर्षी शिक्षक पद भरती जेमतेम जी आकडेवारी बघितली तर त्यानुसार 12 किंवा 14 हजारापर्यंत किंवा 15-16 हजारापर्यंत शिक्षक पद भरती जाऊ शकते. टप्पा 1 फक्त बोलतोय मी आणि त्याच्यामध्ये जे वेगवेगळे मीडियम आहेत ते. आता एवढ्या पदांसाठी जर पद भरती झाली तर ज्या उमेदवारांचा स्कोर चांगला आहे, बेस्ट स्कोर आहे, चांगला स्कोर आहे किंवा मीडियम स्कोर आहे किंवा जेमतेम स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांना तरीसुद्धा संधी असणार आहे शिक्षक पद भरतीमध्ये. एवढंच नाही, समांतर आरक्षणाचे जे उमेदवार आहेत त्यांना 2 डिजिटमध्ये जरी मार्क असले जसं आपण अगोदर सांगितलं होतं की समांतर आरक्षणवाले माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन प्रकल्पग्रस्त, अंशकालीनवाले हे जे उमेदवार आहेत हे उमेदवार मिळत नाही, त्यांचा नंबर जो आहे मार्क्स कमी जरी असले तरी सुद्धा त्यांना संधी असेल. इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा संधी राहील. DED वाले विद्यार्थी जे आहेत त्यांना वर्ग 1 ते 5 साठी चांगला स्कोप आहे. जर तुमचा स्कोर 125 ते 130च्या आसपास आहे तर तुम्ही जे आहे होप ठेवायला हरकत नाही. आणि सोबत ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 115, 117, 18 किंवा 120 असा स्कोर आहे तर ते जर EWS किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येतात, ST मध्ये, EWS मध्ये किंवा SBC मध्ये किंवा NTB मध्ये, तर अशा उमेदवारांना सुद्धा होप आहेत. शिक्षक भरतीमध्ये हे उमेदवार लागू शकतात. SC कॅटेगरी असेल तर अशा उमेदवारांना सुद्धा वाव मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचं TET पेपर 1 आणि TET पेपर 2 झालेला आहे आणि तुमचं सेक्शन जास्त आहे आणि तुम्ही महिला उमेदवार आहात, महिला उमेदवारांना सुद्धा बोलायचं राहिलं की महिला उमेदवारांना जास्तीत जास्त संधी असते, त्याच्यामुळे महिलांना थोडा स्कोर कमी जरी असला तरी सुद्धा तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकतात. आणि मेरिट बदलणार का, तर मेरिट बदलणार, पण मेरिट जास्त बदलणार का, तर जागा खूपच कमी आल्या तर मेरिट बदलतो. पण जागा जर समजा ॲव्हरेज जागा जर आल्या 12,000 ते 14,000 किंवा 15-16 हजार जागा जर आल्या जेवढी आपण आकडेवारी धरली होती तर त्यानुसार जे आहे मेरिट जास्त बदलणार नाही. पण जागा खूपच कमी आल्या तर त्यावेळेस मात्र मेरिट बदलू शकतो. ठीक आहे, ही रियालिटी आपल्याला मान्य करावं लागेल. पण किंवा जेव्हा जागा खूपच कमी आल्या तेव्हा, आता जर आपण बघितलं की आस्थापना खूप साऱ्या आहे, संच मान्यता पूर्ण झालेली ज्या काही आस्थापना असतील त्यांच्या जागा पवित्र पोर्टलवर येतील. एक महत्त्वाची गोष्ट आहे इथं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवित्र पोर्टलवर जाहिरातींसाठी गडबड करता कामा नये. जर आपण आताच म्हटलं की जाहिराती आताच अपलोड करा आणि आताच आम्हाला टॅब उपलब्ध करून द्या पसंतीक्रम देण्यासाठी, तर घाई गडबडीमध्ये काय होईल, जागा कमी येतील आणि कमी जागेची पदभरती होईल. पण जर आपण थोड्या वेळ काही गोष्टी बघितल्या तर त्यावेळेस जोपर्यंत संच मान्यता पूर्ण होत नाही आणि जास्तीत जास्त आस्थापनांची जागा येत नाही, मुदतवाढ मिळाली तरी चालते, टॅब थोडा उशिरा मिळाला तरी चालतो, पण अगोदर पहिले आस्थापनांचा टॅब जो आहे त्यांना जाहिराती अपलोड करू द्या आणि नंतर जे आहे आपली शिक्षक पद भरतीसाठी जी काही प्रक्रिया आहे ती सुरू करावी. कारण की नंतर जर जागा जास्त आल्या तर त्याचा फायदा जास्तीत जास्त उमेदवारांना होईल. तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं की यावर्षी मेरिटवर काय परिणाम होणार आहे आणि मेरिट कशा पद्धतीने बदलणार आहे. आय होप ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला
कळाले असेल. अजूनही याच्यामध्ये काही गोष्टींचा उल्लेख करायचा राहिला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. कोणत्या एखाद्या समजा कला क्रीडा शिक्षक असेल किंवा त्यांच्यासुद्धा जागा येणार आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा ते तुम्ही चिंता करू नका. कला क्रीडांच्या जागा येणार आहेत आणि अध्यापक विद्यालयांच्या सुद्धा जागा येणार आहेत. ठीक आहे. अजून ज्या गोष्टी संदर्भात मी उल्लेख केलेला नाही किंवा काही गोष्टी राहिल्या असेल सांगायच्या तर तुम्ही त्या गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये सुचवा. त्याबद्दल मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईड नोटिफिकेशन मिळेल ऑल सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ केल्याबद्दल थँक्यू सो मच. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हाईप करा आणि हा व्हिडिओ जो आहे इतर अभिज्ञार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. वन सेकंड व्हिडिओ केल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.